हॅलो फ्रेंड्स अँड वन्स अगेन वेलकम टू द मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत असेल की आपले BSc नर्सिंगची ॲडमिशन प्रोसेस महाराष्ट्रातील 2024 आणि 25 या शैक्षणिक वर्षासाठी चालू आहे. आणि आज आपण बघणार आहोत याच विषयी एक खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक. तर त्या टॉपिकचं मित्रांनो नाव आहे ते म्हणजे कॅप राऊंड 2 ची चॉईस फिलिंग. कॅप राऊंड 2 चॉईस फिलिंग. जसं की मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कॅप राऊंड 2 साठी जी चॉईस फिलिंग प्रोसेस आहे तर ती प्रोसेस चालू झालेली आहे. आणि याविषयी जे अपडेट आहेत त्याच्यानंतर कॅप राऊंड 2 आणि 3 साठी ज्या डेट्स आहेत तर त्याच्याविषयी जे नवीन CET सेलने जे अपडेट जाहीर केलेले आहे तर ती अपडेट पण आपल्या चॅनलवर मित्रांनो मी पूर्णपणे एक्सप्लेन केलेली आहे. त्याच्यावर व्हिडिओ पण बनवलेला आहे. तुम्हाला जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही चॅनलमध्ये जाऊन तो व्हिडिओ बघू शकता मित्रांनो. तर आता आजचा आपला टॉपिक आहे मित्रांनो कॅप राऊंड 2 साठीची जी चॉईस फिलिंग आहे तर ती चॉईस फिलिंग आपण कशा प्रकारे करणार. कॅप राऊंड 2 चॉईस फिलिंग. तर मित्रांनो आता ही चॉईस फिलिंग कोणत्या मुलांसाठी इम्पॉर्टंट आहे सर्वात पहिले आपण हे जाणून घेऊ. तर ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज भेटलं होतं आणि त्यांनी कॉलेजला जाऊन रिटेन्शन फॉर्म भरलाय म्हणजे त्यांनी ऍडमिशन फिक्स केलंय तर अशा मुलांनी हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल, कारण की तुमचं ऑलरेडी ऍडमिशन प्रोसेस तिथे स्टॉप झालेली आहे. तुम्ही तिथे ऍडमिशन घेतलेलं आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट दिलं होतं ज्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांना आता परत नवीन कॉलेजेससाठी ट्राय करायचे, चांगल्या कॉलेजेससाठी ट्राय करायचे, त्यांच्या आवडीच्या कॉलेजेससाठी ट्राय करायचे, तर त्या मुलांसाठी आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की आपण त्यांना छोटे छोटे ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून त्यांना त्यांचं जे आवडतं कॉलेज आहे तर ते आवडतं कॉलेज मिळू शकतं. किंवा ज्यांना चॉईस नॉट अवेलेबल आलेलं आहे किंवा ज्यांना फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज भेटलेले नाहीये तर अशा विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड मध्ये 100% कॉलेज भेटेल अशा आपण काही ट्रिक्स आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. आणि असे काही वेज सांगणार आहे की जेणेकरून तुम्ही चांगल्या कॉलेजपर्यंत जाऊ शकता. तर मित्रांनो व्हिडिओला लेट न करता आज आपण इम्पॉर्टंट जी माहिती सांगणार आहे तर त्याच्याकडे वळूया. त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं तर त्यापूर्वी तुम्हाला आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण की ऍडमिशन प्रोसेस बद्दल आणि तुमच्या शैक्षणिक बद्दल येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मित्रांनो मी आपल्या चॅनलमधून करत आहे. आणि आपल्या चॅनलचं नाव आहे मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. तर आता आपण आपल्या व्हिडिओच्या ऍक्च्युअल टॉपिककडे बोललो. तर चॉईस फिलिंग करताना भरपूर मुलांचे असे प्रश्न होते की जे कॉलेजला पहिले चॉईस नॉट अवेलेबल किंवा जे कॉलेज पहिले अलॉट झालं होतं तर तेच कॉलेज परत टाकायचं आहे का. मी जो मागचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये नवीन कॉलेजेस जे ऍड झालेत 14-15 नवीन कॉलेजेस ऍड झालेत, 40-40, 50-50 तिथे सीट्स आहेत. तर त्या व्हिडिओला भरपूर मुलांनी कमेंट्स मला अशा केल्या की सर ज्या कॉलेजला आम्ही बेटरमेंट देऊन आलोय तर त्या कॉलेजचं नाव परत टाकण्याची गरज आहे का. तर मित्रांनो तुम्हाला त्या कॉलेजचं नाव परत टाकण्याची गरज नाही. कारण की ऑलरेडी जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालेलं आहे तुम्ही ते कॉलेज टाकून परत तुमच्या जी लिस्ट आहे आताची जी चॉईस फिलिंगची लिस्ट आहे ती चॉईस फिलिंगची लिस्ट वाढवू नका. त्याच्या जागी तुम्ही दुसरं कॉलेजही टाकू शकता. आता इथे भरपूर मुलांचा असा एक प्रश्न आहे की जे कॉलेज फर्स्ट राऊंडला टाकलेलं होतं किंवा जिथे फर्स्ट राऊंडला टाकून जिथं बेटरमेंट देऊन आलेले जर त्याच कॉलेजला जर परत नंबर लागला तरची प्रोसेस काय. तर मित्रांनो अजूनपर्यंत तुमची सिलेक्शन लिस्ट सेकंड राऊंडची आलेली नाहीये. ज्यावेळेस कॅप राऊंड सेकंडची सिलेक्शन लिस्ट येईल तर त्यावेळेस आपण पुढे काय करायचं. जर परत तेच जर कॉलेज अलॉट जर झालं, जर परत सेम कॉलेज जर अलॉट जर झालं तर त्या पर्टिक्युलर कॉलेजचं नाव फॉर एक्झाम्पल XYZ कॉलेज ऑफ नर्सिंग जे तुम्हाला फर्स्ट राऊंडला अलॉट झालं होतं आणि त्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये नो चेंज. तर अशा प्रकारे तुम्हाला तिथे तुमच्या सिलेक्शन लिस्टमध्ये बघायला भेटेल. तर ह्या पद्धतीमध्ये जर तुमचं जर नाव जर आलं तुम्हाला जर नो चेंज जर आलं म्हणजे ऑलरेडी जे कॉलेज तुम्हाला अलॉट झालं आणि ते जर कॉलेज जर परत जर भेटलं तर मग बेटरमेंट द्यायचं की रिटेन्शन द्यायचं की परत नेक्स्ट राऊंडसाठी कसं जायचं याच्याबद्दलची जी पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह प्रोसिजर असेल किंवा प्रोसेस असेल त्याचा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवू. ज्यावेळेस तुमची कॅप राऊंडची लिस्ट येईल आणि कॅप राऊंड मध्ये तुम्हाला कळेल की आता मला नवीन कॉलेज भेटलंय की नाही भेटले की परत तेच कॉलेज अलॉट झाले. तर ह्या व्हिडिओमध्ये आता आपण याच्याबद्दल बोलत बसणार नाही आणि टाइम वेस्ट करणार नाही. तर आता आपण काय करणार आहे हा टॉपिक आपण स्किप करतोय आणि आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवू याच्यावर की परत तेच कॉलेज जर अलॉट झालं किंवा कॉलेज भेटलं नाही तर मग त्याच्या पुढे काय करायचं. तर आता आपण काय बघतोय की चॉईस फिलिंग कशी करायची. तर चॉईस फिलिंग करताना तुमचा मित्रांनो एक पहिला डाऊट सॉल्व्ह झाला असेल की जे कॉलेज तुम्ही ऑलरेडी टाकले ते कॉलेज तुम्ही परत टाकण्याची गरज नाहीये. तुम्हाला जर टाकायचं असेल तर त्याला फर्स्ट प्रायोरिटी देऊ नका. कारण की ऑलरेडी तुम्हाला ते फर्स्ट प्रायोरिटी मधूनच लागलेलं होतं आणि अशा वेळेस जर तुम्ही जर त्याला परत जर फर्स्ट प्रायोरिटी देत राहिला तर तुमचे कमी चान्सेस आहेत की तुम्हाला बेटर कॉलेज भेटेल. बेटरमेंटचा अर्थ असा असतो की आधीच्या कॉलेजपेक्षा काहीतरी बेटर. मग तुम्ही जे आधी भेटलेलं आहे ते कॉलेज परत तुम्ही टाकू नका. तुम्ही त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजेस टाका. त्यानंतर आता
आजचा दुसरा मुद्दा म्हणजे आपला काय, हा झाला आपला पहिला. त्यानंतर दुसरा येतो आपला कट ऑफ. आता सर्व मुलांना माहिती आहे की पर्टिक्युलर कॉलेजचा मागच्या राऊंडचा कट ऑफ किती आहे. तर तुम्हाला काय करायचंय, तुम्ही आता जी चॉईस फिलिंग तुमची करणार आहे, तर चॉईस फिलिंग करताना तुम्हाला आपले स्वतःचे मार्क्स बघायचे आहेत आणि जे कॉलेज तुम्ही टाकत आहात तर त्या कॉलेजचे तुम्हाला कट ऑफ बघायचे आहेत. तर तुम्हाला आता हे कट ऑफ भेटतील कुठं हे पण तुम्हाला मी सांगतो. तर कट ऑफ बघण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, आपली जी कॅप राऊंड सिलेक्शनची पहिली जी लिस्ट होती तर तुम्हाला त्या पहिल्या लिस्टला ओपन करायचंय आणि फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या कॉलेजचा कट ऑफ शोधायचा असेल. फॉर एक्झाम्पल आपलं कॉलेज आहे फॉर एक्झाम्पल SMBT. तर तुम्हाला काय करायचंय, वरती तुमचं तुम्ही जर गुगल ड्राईव्ह मधून जर PDF ओपन करत असाल किंवा कुठलं जर वेब ब्राउझर दुसरं यूज करत असाल तर त्याला वरती सर्च बार असतो. तर सर्च बार मध्ये तुम्हाला काय करायचंय, फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थ्याला ज्याला SMBT ला ऍडमिशन घ्यायचं आहे, जिथं मी शिकतो, मग त्यांनी काय करायचं, वरती SMBT स्पेस इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग असं जे आपलं कॉलेजचं नाव आहे तर ते कॉलेजचं नाव सर्च केलं की पूर्ण 85 नंबर येतील. फॉर एक्झाम्पल 85 मुलांचे नंबर लागले. मग त्याने काय करायचं, एक 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 पुढं बटन दाबत जायचंय आणि शेवटचा विद्यार्थी कुठल्या कॅटेगरीचा होता आणि त्याला किती मार्क्स होते हे तुम्हाला लगेच त्याच्यावरून कळून जाईल आणि अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या कॉलेजचा कट ऑफ काढू शकता. नॉट फॉर SMBT, तुम्हाला कुठल्याही कॉलेजचा जर कट ऑफ जर काढायचा असेल तर मागची लिस्ट तुम्ही अशा पद्धतीने उचकू शकता आणि तुम्हाला त्या कॉलेजचा कट ऑफ भेटून जाईल. आणि फॉर एक्झाम्पल आता SMBTचा कट ऑफ जर मागच्या वेळेचा जर 85 जर असेल, फॉर एक्झाम्पल 85चा लास्ट मुलगा आहे आणि ह्यावेळेस जर तुम्हाला जर 83 जर असेल तर तुमचे चान्सेस बनतात की तुमचा कॉलेजला नंबर लागेल. पण तुम्हाला जर 70% जर असेल तर तुम्हाला लगेच समजून जाईल की हे कॉलेज भेटणं आता माझ्यासाठी अवघड आहे, मग मी कुठलं तरी दुसरं कॉलेज ट्राय केलं पाहिजे. त्यामुळे तुमचे पहिले मार्क बघा आणि मार्कला अशा कॉलेज सोबत कम्पेअर करा की जिथला कट ऑफ म्हणजे जिथला मागची जी राऊंडचा कट ऑफ आहे तो तुमच्या मार्कच्या 1-2% किंवा 4-5% पर्यंत मॅच होतोय. आणि कुठल्या कास्टच्या जागांसाठी तुमची प्लेस आहे ते पण तुम्ही तिथं सर्च करू शकता. तिथं तुम्हाला आपला SML असतो आणि समोर काय असतो, आपल्या कॅटेगरीचा रँक असतो. तर त्या कॅटेगरीच्या रँकमधून पण तुम्हाला कळेल की कुठल्या कॅटेगरीचा विद्यार्थी कुठल्या कॉलेजसाठी अलॉट झालेला आहे आणि कुठल्या कॉलेजचा त्या पर्टिक्युलर कॅटेगरीचा कट ऑफ किती आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला कळून जाईल. मला नाही वाटत आतापर्यंत युट्यूबवर इतकी डिस्क्रिप्टिव्ह आणि सोप्या पद्धतीत माहिती तुम्हाला कोणी सांगितली असेल. तर मित्रांनो, ही खूप सोपी पद्धत आहे. जर अजूनपर्यंत भरपूर मुलांनी मला माहिती चॉईस फिलिंग केली. आज आपला व्हिडिओ खूप लेट होतोय कारण की मला पण कॉलेजचे कामं आणि पोस्टिंग असतात, त्याच्यातून वेळात वेळ काढून विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ बनवण्याचं मित्रांनो काम करतोय. पण आता मला असं वाटतंय जर एडिट जर ऑप्शन असेल, काय नाही, जर क्लोज जर केलं नसेल आणि जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही ह्या परत नवीन ट्रिक वापरून तुमची जी चॉईस फिलिंग प्रोसेस आहे तर ती एकदम चांगल्या पद्धतीने करू शकता. किंवा जरी अजून काही मुलं राहिले असेल चॉईस फिलिंग करायचे तर ते अशा पद्धतीने चॉईस फिलिंग करू शकता. कॉलेज कसं निवडायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे आणि पण तुमचे मार्क आहेत तर त्या मार्काबद्दल तुम्हाला कळत असेल की मला हे कॉलेज भेटेल की नाही भेटेल तर तुम्ही या पद्धतीने चेक करू शकता. कळलं मित्रांनो. त्यानंतर आता तिसरं पॉईंट म्हणजे कुठल्या कॉलेजला किती सीट्स बाकी आहेत. कट ऑफचं झालं, त्यानंतर आपण सीट्स रिमेनिंग बघू. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं कॉलेज घेताय तुम्ही, त्या एखाद्या कॉलेजला फॉर एक्झाम्पल टोटल सीट्स आहेत 50च्या आणि फर्स्ट राऊंड मध्ये इथं 40 सीट्स ऑलरेडी फुल झालेल्या आहेत आणि मग आता इथं फक्त 10 सीट्स आहेत. तर अशा वेळेस तुम्हाला मार्क खूप कमी आहेत आणि अशा वेळेस तुम्ही जर हे कॉलेज जर टाकलं तर तुमचे खूप कमी चान्सेस बनतात की तुम्हाला हे कॉलेज भेटेल. कारण की ऑलरेडी भरपूर मुलं बेटरमेंट करतात. बेटरमेंट करण्याचा अर्थ की त्यांना चांगलं कॉलेज लागत असतं आणि वरच्या मुलांमध्ये मग कॉम्पिटिशन चालती आणि ज्या मुलांचा कट ऑफ खाली असतो, ज्या मुलांना मार्क खाली असतात, तर मग ज्या कॉलेजच्या जास्त सीट्स फिल झालेल्या आहेत तर अशा मुलांना मग इथं जाण्यासाठी चान्स भेटतच नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय, जे नवीन कॉलेजेस आलेले आहेत तर त्या मुलांनी त्या कॉलेजला पहिलं प्राधान्य द्यायचंय. किंवा मग दुसरी गोष्ट म्हणजे ज्या कॉलेजचे सीट्स कमी भरलेत, फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजला 50 जागा होत्या आणि 50 जागांपैकी मागच्या राऊंडला फक्त 10 जागा भरलेल्या आहेत किंवा 20 जागा भरलेल्या आहेत, म्हणजे तिथं काय तुमच्यासाठी व्हॅकन्सी थोडी जास्त आहे, कॉम्पिटिशन थोडी कमी. तर तुम्ही जिथं कॉम्पिटिशन कमी असेल अशा कॉलेजसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर ही झाली एक तिसरी पद्धत जेणेकरून तुम्हाला कॉलेज भेटेलच हे मी शुअरली सांगू शकतो. पण तुम्ही जर फक्त चांगलेच कॉलेज जर टाकत गेले, सगळे मुलांनी जर चांगलेच कॉलेज जर टाकले तर एक वेळ असेल की जे नवीन चालू झालेले कॉलेजेस आहेत तर त्यांना विद्यार्थीच भेटणार नाही आणि तिथे ऍडमिशनच होणार नाही. आणि जे विद्यार्थी टाकतील कॉलेज, मग तुम्ही असं म्हणाल की सर आम्हाला चांगले मार्क असूनही कॉलेज भेटलं नाही आणि काही मुलांना कमी कॉलेज असूनही कॉलेज भेटलं. पण कमी मार्क असूनही कॉलेज भेटलं कारण की त्या मुलांनी थोडं डोकं लावून चॉईस फिलिंग केली आणि जे नवीन कॉलेज होते त्यानंतर त्यांनी तिथला कट ऑफ बघितला, त्यानंतर त्यांनी तिथले व्हॅकंट सीट्स बघितले आणि अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस चॉईस फिलिंग करणार आहेत कॅप राऊंड सेकंडसाठी, तर मी सांगतो तुम्ही अशा पद्धतीने जर चॉईस फिलिंग केली तर तुम्हाला खूप जास्त चान्सेस आहेत की तुम्हाला कॉलेज हे 100% मिळण्याचे चान्सेस बनतात. तर तुम्ही अशा पद्धतीने
करायचं आहे. त्यानंतर आता आपण अजून जर काही वेगळ्या जर ट्रिक्स जर बघितल्या तर मी जसं मागच्या वेळेस सांगितलं होतं की तुम्ही प्रायोरिटी वाईज चॉईस फिलिंग करू शकता. प्रायोरिटी वाईज चॉईस फिलिंग हे कोणासाठी जास्त योग्य पडतं? अशा मुलांसाठी की ज्यांचा कट ऑफ खूप हाय आहे, ज्यांना चांगले मार्क आहेत, मग ते प्रायोरिटी वाईज चॉईस फिलिंग करू शकतात. त्यानंतर राहिला प्रश्न गव्हर्नमेंट कॉलेजेसचा. तर मित्रांनो, गव्हर्नमेंट कॉलेजसाठी फक्त 33च जागा बाकी आहेत. तुम्ही आपली जी सीट मॅट्रिक्स आलेली आहे, सीट मॅट्रिक्सवरही मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्हाला तो पण व्हिडिओ बघायला भेटेल. तर तुम्ही सीट मॅट्रिक्समध्ये जा. सीट मॅट्रिक्समध्ये तुम्हाला हे जे मी रिमेनिंग सीट्स सांगतो आहे, तर तुम्हाला रिमेनिंग सीट्सबद्दल संपूर्ण माहिती तिथे भेटेल. आणि मित्रांनो, आपल्याकडे फक्त गव्हर्नमेंटच्या आहेत, गव्हर्नमेंटच्या फक्त 33 सीट्स बाकी आहेत. आणि आपल्या ज्या नॉन गव्हर्नमेंटच्या सीट्स आहेत, तर नॉन गव्हर्नमेंटमध्ये काही नवीन 12-13 कॉलेजेस ॲड झालेले आहेत. आणि असे टोटल जवळपास 4000, आता मला हा आकडा कन्फर्म माहीत नाही, पण 4000 प्लस जागा आहेत. 4000 ते 4500च्या दरम्यान नॉन गव्हर्नमेंटच्या जागा आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता कॉम्पिटिशन किती हाय आहे ह्या वर्षी. आणि कॅपराऊंड थर्डला परत पुढं काय प्रोसिजर करायची, तर तुम्ही सेम प्रोसिजर तिथे पण अप्लाय करू शकता ज्यावेळेस तुम्ही कॅपराऊंड थर्डसाठी चॉईस फिलिंग करणार आहात. तर मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत पण त्यांना कॉलेज पाहिजे, तर त्या विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने चॉईस फिलिंग करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला काय व्हॅकन्सीज बघायचे, त्यानंतर कट ऑफ बघायचे आणि मगच कॉलेजेस टाकायचे आहे. तर मित्रांनो, आता नेक्स्ट टॉपिक की आपण हे XYZ कॉलेज आणि नो चेंज. तर याच्याबद्दल मी परत तुम्हाला थोडक्यात सांगतो की आता मी फक्त तुम्हाला एवढं सांगेल की तुम्ही फक्त आता चॉईस फिलिंग करा, चांगले चांगले कॉलेजेस टाका. आणि कॉलेजेस टाकल्यानंतर ज्यावेळेस तुमची कॅप राऊंडची लिस्ट येईल, जर तुम्हाला दुसरं कॉलेज बेटरमेंटचं कॉलेज नाही भेटलं, सेम कॉलेज जर अलॉट जर झालं, तर त्यावेळेस भरपूर मुलं म्हणतात बेटरमेंट करता येतं का. जर तुम्हाला परत बेटरमेंट करायचं असेल तर तुम्ही परत बेटरमेंटही करू शकता. आणि तुम्हाला जर वाटत असेल की मला आता रिटेन करायचे, ऍडमिशन प्रोसेस इथं स्टॉप करायची, तर तुम्ही नो चेंजच्या कॉलेजला परत तिथं जाऊन ऍडमिशन प्रोसेस तुमची सबमिट, म्हणजे तुम्हाला ऑलरेडी तुमचे डॉक्युमेंट तिथं आहेत, डीडी तिथं दिलेला आहे, तुम्हाला फक्त जाऊन रिटेन्शनचा फॉर्म भरून यायचं आहे आणि तुमचं ऍडमिशन त्या ठिकाणी क्लोज होऊन जाईल, फिक्स होऊन जाईल. पण जर तुम्हाला नो चेंज लागत असेल किंवा तुम्हाला जर वाटत असेल नाही मला परत तिसऱ्या राऊंडसाठी जायचं आहे, तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर कॉलेजला जायची पण गरज नाही. तुम्ही ऑलरेडी बेटरमेंटमध्ये आहात, तर तुम्ही बेटरमेंटमध्येच राहू शकता. तुम्हाला फक्त कॉलेजला कॉल करून सांगायचं आहे. जर ते बोलत असेल की तुम्हाला परत एक रिपोर्ट करण्याची किंवा व्हिजिट करण्याची गरज आहे, तर तुम्ही ते कॉलेजवर डिपेंड करू असू शकतं. मे बी तुम्हाला ते परत व्हिजिटिंगसाठी पण बोलवतील. पण जर तुम्हाला डायरेक्ट थर्ड राऊंडसाठी जर जायचं असेल, सेकंड राऊंडसाठी जर नो चेंज आलं, तर परत बेटरमेंट तुम्ही करू शकता. असं काही नाही की एकदाच बेटरमेंट करू शकता किंवा दोनदाच बेटरमेंट करू शकता. फक्त प्रश्न राहतो रिटेन्शनचा. एकदा रिटेन्शन दिलं तुम्ही परत नेक्स्ट राऊंडसाठी येऊ शकत नाही. पण तुम्ही जर एकदा बेटरमेंट देताय, सेकंड राऊंडला तुम्हाला कॉलेज भेटले, ते पण कॉलेज आवडलं नाही, मे बी तुम्हाला नो चेंजच्या जागी दुसरं कॉलेज भेटले, पण तुम्हाला कॉलेजला गेल्यावर ते पण कॉलेज आवडलं नाही, तुम्हाला तिसऱ्या राऊंडसाठी जायचं, तुम्ही इथं पण परत बेटरमेंट देऊ शकता. आणि आता ज्या मुलांनी बेटरमेंट दिलंय त्यांना बेटरमेंटची ऍक्च्युअल प्रोसेस कळलेली आहे की तिथं डीडी लागतो आणि डॉक्युमेंट्स लागतो. आता भरपूर मुलांची अशी शंका होते की आमचे डीडी आणि डॉक्युमेंट्स रिटर्न भेटतील का. तर मित्रांनो, घाबरण्याचं काहीच कारण नाही. जसं तुम्ही कॉलेजला जाल तसं तुम्हाला ज्यावेळेस तुमचा दुसरीकडे नंबर लागेल कॅप राऊंड सेकंडमध्ये, आणि तुम्हाला ह्यावेळेस दोन्ही पण कॉलेजला जावं लागणार आहे. जे पहिल्या कॉलेजला तुम्हाला तिथून डीडी कलेक्ट करायचं आहे, त्यानंतर डॉक्युमेंट कलेक्ट करायचे, नवीन कॉलेज लागेल तर नवीन कॉलेजला तुम्हाला परत डीडी सबमिट करायचा आहे. हा डीडी आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला पहिल्या राऊंडला हे कॉलेज भेटलेलं आहे, आपण थोडी आता ही प्रोसिजर जाणून घेऊ की जर तुम्हाला नवीन कॉलेज जर भेटलं तर काय करायचं. फॉर एक्झाम्पल पहिल्या राऊंडसाठी तुम्हाला हे कॉलेज भेटलं होतं, तुम्ही इथे डीडी आणि तुमचे डॉक्युमेंट सबमिट केले, तर तुम्हाला काय करायचं, डीडी आणि डॉक्युमेंट आणायचे, डॉक्युमेंट्स तुमच्याकडे राहतील आणि डीडी घेऊन तुम्हाला परत बँकमध्ये जावं लागणार आहे. बँकमध्ये जाऊन तुम्हाला परत त्याच्यावर नवीन कॉलेजचं नाव किंवा डीडी परत अपडेट करून घ्यावं लागणार आहे, जे नवीन कॉलेजची फीज आहेत. आणि मग तुम्हाला परत सर्व प्रोसिजर पहिल्यापासून, म्हणजे तुम्हाला परत न्यू कॉलेज ऑफ नर्सिंगकडे जावं लागणार आहे. आणि इथं तुम्हाला जर कॉलेज जर आवडलं तर तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. इन केस तुम्हाला हे कॉलेज जर नाही आवडलं तर तुम्ही परत प्रोसिजर वाढू शकता आणि तुम्ही कॅप राऊंड 3 साठी अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, कॅप राऊंड 3 हा मागच्या वर्षी नव्हता, कॅप राऊंड 1 आणि कॅप राऊंड 2 होते, त्यानंतर डायरेक्ट मॉपअप राऊंड चालू झालेले होते. यावर्षी प्रोसिजर खूप फास्ट आहे आणि 31 सप्टेंबर पूर्वी 30 सप्टेंबर पूर्वी भरपूर कॉलेजेस चालू होतील. कारण की जर नाही जर झाले तर ते पर्टिक्युलर बॅच 6 महिने बॅक पडेल. ही जोखमदारी त्या कॉलेजची पण आहे, CTCL ची पण आहे आणि MUHS ची पण आहे. आणि MUHS ने याच्यावर एक GR पण काढलेला आहे. ती नोटीस पण मी ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे की 31 पूर्वीच कॉलेजेस का चालू झाले पाहिजे. 31 पूर्वी कॉलेज चालू झाले पाहिजे त्याचा अर्थ असा आहे की तुमची 80% तुमची काय प्रेझेंटी भरली पाहिजे. आणि म्हणजे मिनिमम तुमचे किती दिवस भरताय, 100 दिवस. तर ज्या मुलांचे 100 दिवस भरतील तर तेच मुलं आपल्या विंटर एक्झामिनेशनसाठी अपेअर असतील. विंटर 2024
2024 ची जी एक्झाम आहे तर ती, आणि ही एक्झाम होल्ड होणार आहे आपली 18 जानेवारी 2025 मध्ये. आता काही मुलं म्हणतील आता आमचे कॉलेज सप्टेंबरमध्ये चालू होणार आणि आम्हाला 18 जानेवारीला लगेच पेपर द्यायचे आहे, तर 3 महिन्यामध्ये एवढं सगळं कसं होणार? तर मित्रांनो, 3 महिन्यामध्ये पण तुमचं सगळं सिलेबस कंप्लीट करून घेतला जाईल, कॉलेजकडूनही होईल. आणि आपल्या चॅनलवरही आपण आता रेग्युलर बॅच चालू करणार आहे, ती म्हणजे फर्स्ट सेमिस्टरची अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, त्यानंतर सायकोलॉजी आणि सोशिओलॉजी या चारही विषयांचे लेक्चर्स जसं होईल तसं मी नवीन नवीन टॉपिकवर किंवा इम्पॉर्टंट टॉपिकवर अपडेट्स तुम्हाला देत राहील. त्यानंतर अभ्यास कसा करायचा, त्यानंतर फर्स्ट इयरचे बुक्स कोणते आहेत, त्यानंतर कुठल्या विषयाचा अभ्यास कुठल्या पद्धतीने करायचा, नोट्स कशा काढायच्या, याच्याबद्दल सर्व गायडन्स तुम्हाला मित्रांनो प्रोव्हाइड केला जाईल आपल्या चॅनल थ्रू. त्यामुळे तुम्ही चॅनल सोबत कनेक्ट राहायचे आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे. त्यानंतर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलला पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्या पण विद्यार्थ्यांना चॅनलचा लाभ घेता येईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच की चॉईस फिलिंग बद्दल काय काय इन्फॉर्मेशन होती आणि कशा पद्धतीने तुम्ही कॉलेजेस टाकू शकता, तर हेच सांगायचं होतं. त्याच्यानंतर अजून काही विद्यार्थ्यांचा असा एक प्रश्न आहे की कॉलेजेस किती टाकायचे. तर मित्रांनो, अशी काही गणित नाहीये, तुम्ही अनलिमिटेड कॉलेज टाकू शकता. हा एक पॉईंट माझ्याकडून सांगायचा राहून गेला की तुम्ही किती नंबर्स ऑफ कॉलेज टाकू शकता. तर तुम्हाला जर वाटलं 10 कॉलेज टाकायचे, 10 टाका. 20 वाटले 20 टाका. 50 वाटले 50 टाका. सगळे कॉलेज वाटले सगळे कॉलेजही तुम्ही टाकू शकता, असं काही नाही. मला वाटतं 150 पर्यंत लिमिट आहे, पण तुम्ही एवढे 150 कॉलेज तर कोणी टाकणार नाही. सरासरी 40-50 कॉलेज तुम्ही टाकून द्या, तुमचा नंबर लागला तर ठीक आहे. फक्त कॉलेज टाकताना असं टाका की जिथे तुम्हाला खरंच ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे, किंवा तुम्हाला काही चान्स नाही आणि तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागणार आहे, अशा वेळेसच जास्त कॉलेज टाका. नाहीतर विनाकारण जास्त कॉलेज टाकणार आणि मग कुठल्या तरी कॉलेजला नंबर लागणार आणि मग इथून तिथपर्यंत जाण्यासाठी तुमचा खूप पंचायत होणार आणि मग मुलं तिथं जात नाही. त्यानंतर कॉलेज मग नॉट रिपोर्टिंगवरती सीईटी सेलला सांगणार आणि त्या विद्यार्थ्यांची प्रोसेस मग स्टॉप होऊन जाते काउन्सिलिंगची. तर असं पण करू नका. त्यामुळे होता होईल तेवढे ज्या कॉलेजबद्दल तुम्हाला माहिती आहे किंवा माहिती काढा आणि मगच कॉलेज टाका. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही चॉईस फिलिंग कॅप राऊंड 2 साठीची करायची आहे. त्यानंतर आता नेक्स्ट व्हिडिओ आपला कशावर राहील ते पण परत एकदा मी तुम्हाला सांगतो. तर आपला नेक्स्ट व्हिडिओ कशावर राहणार आहे, ज्यावेळेस तुमची सिलेक्शन लिस्ट येणार तर त्यावेळेस ज्या मुलांना परत नो चॉईस आलेलं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे थोडक्यात तर मी सांगितलंच आहे. त्याच्यावर परत आपण एक डिस्क्रिप्शन मध्ये बनवू आणि काय काय रूल्स रेग्युलेशन्स आहेत तर ते आपण त्या नवीन येणाऱ्या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा मित्रांनो प्रयत्न करू. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच की कॅप राऊंड 2 चॉईस फिलिंग आणि चॉईस फिलिंग तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहे हे मी एकदम सोप्या भाषेत सांगण्याचा मित्रांनो प्रयत्न केलाय. तर हा व्हिडिओ पालकांसोबत आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा ज्यांना बीएससी नर्सिंगसाठी ऍडमिशन घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटलं, तुमच्या काही शंका असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की आज हा जो व्हिडिओ आहे हा मी कमेंट्समधलेच जे भरपूर मुलांचे प्रश्न होते तर त्या प्रश्नांना अनुसरूनच आजचा हा व्हिडिओ बनवलाय. आता ह्या व्हिडिओवर तुमचे जसे प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना आपण परत कंबाईन करून एक नवीन व्हिडिओ बनवू, जेणेकरून तुमचे सगळे डाऊट्स त्या नवीन येणाऱ्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होतील. तोपर्यंत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.